नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। तर बघा, SBI फाउंडेशनतर्फे SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 2025। तर मग ही जी काही SBIची प्लॅटिनम जुबली स्कॉलरशिप आहे, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार, कोण्या विद्यार्थ्यांना मिळणार। म्हणजे स्कूल, एखादा विद्यार्थी समजा शाळेत चालला, एखादा विद्यार्थी समजा 12वीला आहे, एखादा समजा इंजिनिअरिंगला आहे, एखादा समजा मेडिकलला आहे, तर अशा कोणत्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळू शकते, याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत मी सांगण्याचा प्रयत्न करतो। सर्वप्रथम एक लक्षात घ्या, ही जी काही स्कॉलरशिप आहे याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, SBI आशा scholarship.co.in। ठीक आहे, म्हणजे काय आहे ना, या अंतर्गत म्हणजे ऑनलाईन इंटरनेट थ्रू अंतर्गत बऱ्याचशा फ्रॉड्स होऊ शकतात, त्याच्यामुळे ही ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, SBI आशा scholarship.co.in। येतं लक्षात। या पेजवर आल्यानंतर बघा, फ्रंट पेजला यायचं आहे, म्हणजे जी काय आशा स्कॉलरशिप आहे प्लॅटिनम जुबली इयर निमित्त 2025-26 या याच्यासाठी। ठीक आहे, अबाउट द प्रोग्राम बघा, इथं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे बघा। SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 25-26 करिता म्हणजे स्टार्ट झाली आहे। द SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 25-26 लॉन्च बाय द SBI SBIचं 2015 मध्ये तुम्हाला पुढे दिसणारच आहे, SBIने 2015 मध्ये SBI फाउंडेशन म्हणजे स्थापन केलं होतं। इज वन ऑफ द इंडियाज लार्जेस्ट स्कॉलरशिप इनिशिएटिव्ह डिझाईन। ठीक आहे, याबद्दल काही प्रॉब्लेम आहे। आता बघा, द स्कॉलरशिप इज ऑफर्ड अंडर द फॉलोइंग कॅटेगरीज। आता कोणत्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते ते बघा, स्कूल स्टुडंट्स, जे विद्यार्थी समजा 12वी पर्यंत आहे। आफ्टर दॅट अंडर ग्रॅज्युएट, ज्या विद्यार्थ्यांनी समजा UG साठी कोणत्या तरी समजा BMS म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, कोणत्याही समजा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी। पोस्ट ग्रॅज्युएट ज्यांनी PG ला ॲडमिशन घेतलेलं आहे। आफ्टर दॅट मेडिकल स्टुडंट्स, IIT स्टुडंट, IIM स्टुडंट्स अँड ओव्हरसीज स्टुडंट्स। ठीक आहे, आता ही जी काही स्कॉलरशिप आहे 15,000 ते 20 लाखाच्या मधात ती रेंज आहे। आता ही रेंज कशी झाली बघा, आता एखादा समजा विद्यार्थी समजा 8वी 9वी 10वीला आहे, त्याला 20 लाखाच्या स्कॉलरशिपचं काही काम नाही, त्याचं 15,000 पण होऊ शकतं। परंतु एखादा विद्यार्थी समजा मेडिकलला आहे किंवा तो इंजिनिअरिंगला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ते वाढत गेलेला आहे। जो काही तो गॅप आहे तो वाढत गेलेला आहे। बघा, इथे लिहिलेलं आहे, डिपेंडिंग ऑन द कोर्स अँड द लेवल ऑफ स्टडी। आता बघा, त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे की 75% मार्क किंवा 7 CGPA। आता काय आहे ना, पहिले म्हणजे जो काही पहिलेचा सिलेबस वगैरे होता, आता NEP चालू झालेला आहे। NEP पासून काय झालं ना, पर्सेंटेज CGPA मध्ये कन्वर्ट झालेलं आहे। इन द प्रिव्हियस अकॅडमिक इयर विथ फॅमिली इन्कम लिमिट 3 लाखापर्यंत, म्हणजे जो विद्यार्थी तो अप्लाय करत आहे त्याचं जो काही फॅमिली उत्पन्न आहे तो 3 लाखापेक्षा कमीच राहिला पाहिजे। आणि या स्कॉलरशिपचा एमच तो आहे जे म्हणजे हुशार मेरिटोरियस विद्यार्थी आहे। परंतु त्यांचा जो काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहे फॅमिलीचा, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही स्कॉलरशिप समजा इथे त्यांनी आणलेली आहे। फाउंडेशन थ्रू स्कूल कॅटेगरी 6 ला। ठीक, स्कूल कॅटेगरी अँड फॉर द अदर कॅटेगरीज। ठीक आहे, म्हणजे जो विद्यार्थी स्कूल कॅटेगरीसाठी अप्लाय करतो त्यांचं फॅमिलीचं इन्कम जवळजवळ 3 लाखाचं राहिलं पाहिजे, आणि बाकी मग स्कूल सोडून बाकी सगळ्यासाठी 6 लाखापर्यंत। देर इज अ प्रोव्हिजन ऑफ 10% रिलॅक्सेशन फॉर द स्टुडंट्स बिलॉंग टू SC आणि ST। शेड्यूल्ड कास्ट आणि SC आणि ST साठी या दोन कास्टसाठी 10% रिलॅक्सेशन आहे पर्सेंटेजचं। पर्सेंटेज ऑफ मार्क्स म्हणजे 67.50 किंवा CGPA 6.30 राहिला पाहिजे, स्पेशली SC आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरता। टू एन्शुअर द इन्क्लुझिव्ह 50। ठीक आहे, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम। ठीक आहे, ते SBI फाउंडेशन बद्दल म्हटलेलं आहे, तिने 2015 मध्ये समजा ते एस्टॅब्लिश वगैरे झालं। आता बघा, जो काही आता प्रत्येक सेक्शन दिलं आहे ना बघा, स्कूल सेक्शन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्कूलसाठी अप्लाय करायचं आहे, अप टू म्हणजे 15,000 पर्यंत। मग इथे त्यांनी एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला आहे की तो म्हणजे भारतीय नागरिक राहिला पाहिजे। आणि तो क्लास 9 ते 12 मध्ये समजा तो राहिला पाहिजे। आणि 75% मार्क आणि 3 लाखाच्या जवळपास त्याचं फॅमिलीचं उत्पन्न। ठीक आहे, मग या नोट वगैरे दिलेला आहे समजा, येतं लक्षात। मग तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे, येतं लक्षात। अप्लाय केलं की तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशनचा जो काही पेज राहतो तिथं जम्प होणार। मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी रजिस्टर करायच्या आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुढे पुढे फॉलो करत जायचं आहे, येतं लक्षात। आता रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस नाही करूया। वी कॅन डिस्कस इन द नेक्स्ट व्हिडिओ, किंवा तुम्ही जर कमेंट केलं की आपल्याला रजिस्ट्रेशन बद्दलची सर्व माहिती, तर आपण ते पण करू शकतो। ठीक आहे, आफ्टर दॅट UG साठी आता प्रत्येक सेक्शनसाठी क्रायटेरिया, एलिजिबिलिटी जो काही क्रायटेरिया तो थोडाफार चेंज झालेला तुम्हाला तिथे दिसणार आहे। ठीक आहे, आता
UG साठी बघू शकता जवळजवळ 75,000. एखादा विद्यार्थी समजा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली तर 75,000 पर्यंत. ओके, तर PG साठी बघा 2,50,000 पर्यंत. म्हणजे जसं जसं हे चेंज होतं, मेडिकलसाठी बघा 4,50,000. आफ्टर दॅट IIT साठी इथपर्यंत. ओके, 2 लाखाचं. ओके, आफ्टर दॅट IIM साठी 5 लाखाचं आणि ओव्हरसीजसाठी 20 लाखापर्यंतचं स्कॉलरशिप. बघा आता क्रायटेरिया बघून घ्या. ओव्हरसीजसाठी ॲप्लिकंट्स मस्ट बी द इंडियन नॅशनल्स. ओके, ॲप्लिकंट्स मस्ट बिलॉंग टू द SC ऑर म्हणजे SC आणि STs. ओके, शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्रायबल कास्टचाच विद्यार्थी राहायला पाहिजे. ओके, इथं म्हटलेलं आहे त्यांनी मस्ट बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. ओपन टू स्टुडंट्स परस्युइंग पोस्ट ग्रॅज्युएट अँड अबाव कोर्सेस फ्रॉम द प्रीमियर इन्स्टिट्यूशन्स अब्रॉड. इथं लक्षात, इन्स्टिट्यूट्स इन्क्लूड इन टॉप 200. ओके, इन QS. आता हे काय असतं ना, QS वगैरे एक काय म्हणू शकतो, एक एजन्सी राहते, त्या थ्रू त्या कॉलेजचं काय होते समजा ॲक्रिडिशन होते. इथं लक्षात, द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक 2024. म्हणजे जे काही वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक आहे टॉप 200 मध्ये समजा एखादा विद्यार्थी समजा फॉरेनमध्ये शिकतो, तर जो त्या एखादा पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात त्याची जी काही रँक आहे ती 200 राहिली पाहिजे. ओके, आता हे वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स. ओके, ही ऑर्गनायझिंग बॉडी आहे, ते ही ठरवते की कोणत्या युनिव्हर्सिटीला कोणती रँक द्यायचं, त्याचं पूर्ण ॲक्रेडिशन करून. ओके, असेसमेंट वगैरे सगळं होतं. स्टुडंट मस्ट सिक्युर दिस झालं. ओके, आणि आफ्टर दॅट 6 लाखाचं त्याचं फॅमिलीचं इन्कम राहायला पाहिजे. ओके, हे ओव्हरसीज स्टुडंटसाठी होती. जसं की तुम्ही IIM साठी पण बघू शकता, मस्ट बी परस्युइंग MBA म्हणा किंवा PGDM. ओके, या अशा कोर्सेससाठी समजा त्याला मिळते. आफ्टर दॅट IIT साठी पण तुम्ही बघू शकता. ओके, म्हणजे जो काही विद्यार्थी आहे तो इंडियातला जो काही कोणताही IIT इन्स्टिट्यूट आहे इथला राहायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे आहे आणि जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे सर्वप्रथम ती करायचं आहे. आफ्टर दॅट स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी इथं दिलेल्या आहे, तुम्हाला दाखवतो. वेट अ मिनिट. हां, बघा आता इथं त्यांनी ॲप्लिकेशन प्रोसेस दिलेला आहे. ओके, बघा, फॉलो दिस सिम्पल स्टेप्स टू गेट द स्कॉलरशिप. बघा, क्लिक अप्लाय नाव, म्हणजे इथं तुम्हाला दिसतं अप्लाय नाव. ओके, लॉग इन टू स्टार्टअप, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा समजा लॉग इन नाही. ओके, त्यांनी पहिले काय करायचं, त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. ओके, लॉग इन विथ युअर रजिस्टर्ड ID, किंवा समजा जर तुमचं रजिस्टर नाही झालं असेल तर तुम्हाला तुमच्या मेलनी म्हणा किंवा मोबाईल नंबरनी म्हणा किंवा गुगल अकाउंटनी तुम्हाला रजिस्टर करायचं. मी सजेस्ट करतो तुम्ही एकतर मोबाईल नंबरनी किंवा मेलने तुम्हाला रजिस्टर करा. मग तो फॉर्म तुम्हाला ॲसेस करायचा आहे. ओके, यू विल नॉट बी रिडायरेक्टेड टू द SBI प्लॅटिनम जुबली स्कॉलरशिप फॉर्म. ओके, पेज स्टार्ट ॲप्लिकेशन. क्लिक ऑन द स्टार्ट ॲप्लिकेशन बटन टू बिगिन द ॲप्लिकेशन प्रोसेस. मग फिल द ॲप्लिकेशन. ज्या काही त्यांनी तुम्हाला काय गोष्टी विचारणार आहेत, एकतर अकॅडमिक आणि फायनान्शियल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय शिकत आहे, सध्या कोणत्या इयरला आहे, या गोष्टी. आफ्टर दॅट फायनान्शियल. ओके, आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ओके, टर्म्स अँड कंडिशन, त्या जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते अप्लाय करून तुम्हाला फॉर्म काय करायचा, सबमिट करायचा. डॉक्युमेंट्स बघा अकॅडमिक रेकॉर्ड्स, जसं की मार्कशीट फ्रॉम द प्रिव्हियस अकॅडमिक, जसं क्लास 10, क्लास 12, ग्रॅज्युएशन, PG ॲज ॲप्लिकेबल. ओके, आणि ID प्रूफ म्हणून तुम्हाला आधार कार्ड. ओके, फायनान्शियल डॉक्युमेंट्स, करंट इयर फी रिसिप्ट. ओके, बँक अकाउंट डिटेल्स ऑफ द ॲप्लिकंट और प्रूफ ऑफ इन्कम, म्हणजे आपल्या पालकांचं जे काही उत्पन्न आहे, स्कूलवाल्यांसाठी 3 लाख आणि बाकी अदर कोर्सेससाठी समजा 6 लाख, ते तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं. हे लक्षात, 16 नंबर किंवा इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला ते तहसीलमधनं मिळून जातं. ओके, आणि ॲडमिशन प्रूफ ऑफ द करंट इयर ॲडमिशन. ओके, ॲडमिशन डेटा, जे काही इन्स्टिट्यूट आहे तुमचं. ओके, आणि पर्सनल डॉक्युमेंट्स, फोटोग्राफ वगैरे, आणि ॲडिशनल डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट. जिथे समजा आता जसं की त्यांनी म्हटलेलं आहे की SC आणि ST या 2 कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे, 10% रिलॅक्सेशन आहे, तर तिथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवर लागणार. ठीक आहे, समजा एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करता तर तिथे लागणार. आता इम्पॉर्टंट डेट्स बघून घेऊया आपण. बघा, जी काही ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आहे ती 19 सप्टेंबरला, म्हणजे नुकतीच. ठीक आहे, आजची 25 सप्टेंबर आहे, म्हणजे 5-6 दिवसच झाली ही स्कॉलरशिप सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला फार तर फार त्यांनी काही नाही 30-35 दिवस दिलेला आहे. आपल्याला 15 नोव्हेंबरच्या आत या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. येतं लक्षात. ओके, बाकी मग बरेचसे काही क्वेश्चन्स आहेत ते तिथं खाली सबमिट केलेलं आहे. परंतु ज्या डिटेल्स मी तुम्हाला सांगायला पाहिजे, बघा इथे त्यांनी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलं. काही समजा जर प्रॉब्लेम आला तर हा फोन नंबर झाला, ईमेल ID झाला. इथनं तुम्ही समजा तुम्हाला जर काही पर्सनली जर प्रॉब्लेम आला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट पण करून सांगता. आपण त्या गोष्टी नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ओके, लास्ट डेट लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन डेडलाईन आहे तुमची 15 नोव्हेंबर. ठीक आहे, लास्ट डेट टू सबमिट युअर स्कॉलरशिप ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.